ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. आज या जीवनदर्शन व्यासपीठाच्या आजच्या या विषयामध्ये काकडा आरती भावदर्शन या विषयाचं उत्तरार्ध आपण पाहणार आहोत. या पार्श्वभूमीवर तुम्हा सर्व ज्ञानी आणि भक्त अशा सर्व साधकांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. पूर्वार्धामध्ये आपण सर्व संतांच्या भावभावना आणि त्या भगवंताच्या निधीत अवस्थेमध्ये असतानाच्या प्रतीच्या सर्व आर्ततेच्या अभंगाचा आपण एक गोषवारा आपण पाहला आणि त्या वेगवेगळ्या टप्प्यातून आपण उठा सकळ जन उठले नारायण या टप्प्यापर्यंत पोहोचलो. म्हणजे भगवंत उठले होते. भगवंत उठून बसल्यानंतर किंवा ते जागृत झाल्यानंतर या सृष्टीमध्ये चैतन्याची प्रभा सर्व उमटते आणि मग तिथून हा उत्तरार्ध सुरू होतो आपला. मग या उत्तरार्धामध्ये त्या काकडा आरतीचं खरं म्हणजे आरती करणे हा भाग त्यातून सुरू होतो. आरती हा शब्दच मुळात त्या आर्ततेतून आलेला आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या अंतर्यामी त्या भक्तीची ती आर्तता जी असते ती भगवंतासमोर प्रकट करायची असते आणि मग आपण सर्वजण त्या भगवंतासमोर तो काकडा ती आरती घेऊन समोर उभं राहतो आणि मग त्या भगवंताचं गुणगान गायला आपण सुरुवात करतो. त्याचे काही अभंग जे येतं त्याचे आपल्याला वेगवेगळे टप्पे पाहायचे आहेत. पण या टप्प्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर या उत्तरार्धाचा विचार केला तर याच्यामध्ये एक महत्त्वाची साखळी आपल्याला पाहायची आहे. ती साखळी अशी आहे की जी मी त्या प्रोमोजमध्ये व्यक्त केली त्या पद्धतीनं की साधारणतः ईश्वरासमोर आपण गेल्यानंतर आपल्या अहिक किंवा वैयक्तिक मागण्या ज्या आहेत त्याची काहीतरी यादी त्याच्यासमोर ठेवतो आणि भगवंता तू आमच्यावर कृपा कर असं करतो. पण आपल्याला टप्प्याटप्प्यानं या अभंगाच्या स्वरूपामध्ये एक गोष्ट अशी पाहायची आज की ज्याच्यामध्ये हा भगवंतासमोर नतमस्तक झालेला भक्त जो आहे भगवंत निधीत अवस्थेतून उठल्यानंतर तो त्याच्यासमोर वेगवेगळ्या टप्प्यातून त्या भगवंतामध्ये विलीन होण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःची आंतरिक तयारी करतो आणि ती तयारी जी तिचे काही टप्पे त्याच्यामध्ये पाहायचे. साधारणतः आपण जन्म झाल्यापासून आपल्या स्वतःच्या या जीवनामध्ये उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून ऐहिक पात्रता म्हणजे जी या व्यवहाराच्या दृष्टिकोनात असेल ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो शैक्षणिक वगैरे आणि त्यातून आपण स्वतःचं जीवन जे ते वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे सोबततेनं भरण्याचा प्रयत्न करतो. ते मिळाल्यानंतर आपल्याला आपलं घराच्या बाहेर अशा प्रकारची दृष्टी पडते की आपल्याला आणखी आपली सोबतता कशी वाढवता येईल असा एक साधारणतः व्यावहारिक व्यक्तीचा दृष्टिकोन असतो. परंतु या काकड्याच्या निमित्तानं किंवा अभंगाच्या निमित्तानं आपल्याला असं लक्षात येईल की हा जो भक्त आहे याची मागणी जी आहे ती ऐहिकपेक्षा वेगळ्या प्रकारची आहे. त्याचे टप्पे वेगवेगळे असतात आणि ते टप्पे जे तर ते महत्त्वाचे त्याला भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन करण्याच्या दृष्टिकोनातून ज्याला सायुज्यता म्हणतात त्या दृष्टिकोनातून त्याला तयार करतात. त्याचे आपण टप्पे जर पाहिले तर काही गोष्टी ज्या येतात त्या आपण टप्प्याटप्प्याने शब्दानुसार पाहूया. मग ही ऐहिक पात्रता प्राप्त केल्यानंतर सोबतता प्राप्त केल्यानंतर मनुष्य जो स्वतःपर्यंत राहतो किंवा स्वतःच्या केंद्रामध्ये राहतो तो मृत्यूपर्यंत त्याचं कुठपर्यंत नामोनिशान राहील याच्याबद्दलची शाश्वती देता येत नाही. परंतु संत साहित्यामध्ये जे लोक अमूर्त किंवा अजरामर अशा प्रकारचे होतात तशा प्रकारचे संत साहित्यातले जे स्वरूप आहेत ते सर्व या वेगवेगळ्या टप्प्यातून जातात. त्या टप्प्यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा जो आहे तो या भक्तीच्या स्वरूपामध्ये तुमच्या अंतर्यामी काही देण्याची इच्छा होणे म्हणजे दान. दुसरी त्यातली एक टप्प्याची भाग आहे तो टप्पा त्यागाचा त्याग. आता दान त्याग. तिसरा टप्पा जो तो वैराग्याचा. हे शब्द आपल्याला सारखेपणाने वाटतात परंतु या प्राप्तीनंतर दान करणे पण दान देत असताना आणखीन काही आपल्याला प्राप्ती होईल अशी अपेक्षा जर ठेवली तर वैराग्यामध्ये आपण पोहोचत नाही. त्याग करत असताना ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्या सोडून आपण कधी कधी सोडून देऊ शकतो बाकीच्या त्याचा त्याग करू शकतो. परंतु जी माझ्या निकडीची आहे माझ्या आवश्यकतेची आहे पण माझ्यापेक्षा दुसऱ्या त्याची आवश्यकता जास्त आहे लक्षात आल्यानंतर आपण त्याला जर देत असेल तर ती गोष्ट त्यागामध्ये जाते. आणि वैराग्य जे ते या ईश्वरानं तुमच्या माझ्यापर्यंत जे काही दिलेलं आहे शरीराच्या दृष्टिकोनातून बुद्धीच्या दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शाश्वत मूल्याच्या किंवा शाश्वत शक्तीच्या शक्तीच्या दृष्टिकोनातून तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या माझा जो त्या ईश्वरानं दिलेल्या ज्या त्यातच मी भरून पावलेलो आहे. त्याच्यामुळे मला याच्या पलीकडे काही नको अशी ज्या वृत्ती निर्माण होते त्यावेळेस त्याला वैराग्य म्हणतात. तर अशा पद्धतीनं हे अभंग पुढे जातात. मग आता आपण सुरुवात करूया. काकडा घेऊन त्या भगवंताच्या समोर आळवणी करत उभे राहिले
आणि सकाळचा समय भगवंत उठलेले आहेत आणि उठल्यानंतर तो काकडा ज्या फिरतो त्याला अभंग असे येतात. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दशदिशा गगन आलीसे शोभा. म्हणजे हा भगवंत जो आहे त्याचं तेज आणि त्याला आम्ही आमच्या अंतर्यामी असलेल्या या ज्योतीतून काकड्याच्या स्वरूपातून त्याचं स्वरूप ज्यावेळेस आम्ही आळवतो त्यावेळेस या गगनामध्ये सहस्त्रदीप ज्याप्रमाणे घेऊन आकाश जे ते तिजळून निघालेले अशा प्रकारची भावना तिथे व्यक्त होते. मग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंगाचा एक वेगळा प्रकार जो आहे तो कधी कधी गवळणीच्या बाजूला किंवा विरेणीच्या बाजूला जातो किंवा कधी कधी अतिशय आंतरिक प्रेमाच्या दृष्टिकोनातून, कारण भक्तीमधलं प्रेमसुद्धा जे आहे ते विरेणीमध्ये प्रगट होतं. तर त्या दृष्टिकोनातून ते ठिकाणी म्हणतात की ओवाळुगे माये सबाय साजिरा आणि त्याच्यामध्ये म्हणतात राही रुखमाई सत्यभामेच्या वरा. आता राही रुखमाई आणि सत्यभामा याचा जर आपण टप्प्याटप्प्याने विचार जर केला तर त्या पंढरपुराच्या पांडुरंगाचं आणि भगवान श्रीकृष्णाचं एक जे स्वरूप आहे ते या अभंगातून व्यक्त होतं. राही म्हणजे राधेचं स्वरूप आहे. रुक्मिणी त्या भगवान श्रीकृष्णाची सुद्धा आहे आणि या पांडुरंगाची रुक्माई तीच आहे. आणि सत्यभामा या ठिकाणी ज्यावेळेस येते त्या सत्यभामा म्हटल्यानंतर ती तिथलीच येते. आता नातं इथं काळाचं जर आपण पाहिलं रिलेटिव्हिटीच्या दृष्टिकोनातून तर भगवान श्रीकृष्ण, सत्यभामा, राधा आणि रुक्मिणी हा द्वापार युगाचा भाग आहे सगळा. कारण भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार कार्य आहे ते द्वापार युगाच्या शेवटीच आहे. आणि पंढरपूरचा पांडुरंग जो युगे 28 उभे विटेवरी म्हणजे जे मन्वंतर जे आहेत 28 मन्वंतर म्हणजे 4 युगाचे असे जर म्हटले तर आपण 7 मन्वंतर ज्या भगवंतानं पाहिले त्याच्यासोबत सुद्धा हाच प्रपंचाचा गाडा आहे. याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण जरी या युगामध्ये आपल्याला वाटत असले द्वापार युगातले आपल्या म्हणजे या कलियुगाच्या आधीच्या तरी यांनी सुद्धा 7 मन्वंतर पार केलेले आहेत असा तो भगवंत आहे. म्हणजे हे लिहित असताना मागच्या वेळेस जसं मी सांगितलं की चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. तर त्या 4 युगाचा विचार करणारी जनाबाई किंवा अशा 2 युगाचा विचार करणारा तुकाराम यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं खगोलशास्त्र किंवा कुठल्या प्रकारचं अशा प्रकारचं ज्ञान त्यांचं होतं याचा विचार आपण केला पाहिजे. असो त्याच्यानंतर हे अभंग पुढे चालतात. ते अभंग चालता चालता शेवटी त्या भगवंताचं आळवणी झाल्यानंतर भूपाळ्या सुरू होतात. या भूपाळ्या ज्या असतात भूपाळ्या ह्या आपण भूप रागामध्ये सकाळच्या प्रहरी एक अतिशय आनंददायी किंवा आल्हाददायी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणाऱ्या भूपाळ्या असतात. त्या भूपाळ्या ज्या येतात त्या भूपाळ्या भगवंतासमोर तिथे सुरू होतात. पण त्याच्या आधी एक शेवटच्या टप्प्यामध्ये एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा अभंग त्या ठिकाणी म्हटलेला आहे विष्णुदास नामा यांच्या नावाने. तो अभंग असा आहे. लाजले गे माये आता कोणा ओवाळू जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. याचा अर्थ असा आहे की चराचर सृष्टीमध्ये त्या ईश्वराचं प्रतिबिंब पाहण्याची दृष्टी त्या संतांच्या वाङ्मयामध्ये दिसते. ही दृष्टी जी आहे ती दृष्टी ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस समत्व भाव निर्माण होतो. आणि संत साहित्याचं एकंदर जर काही आपण विवेचन केलं चिंतन जर केलं आणि त्याचं मनापासून जर आपण परिशीलन केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की संतांनी कुठल्याही व्यक्तीमध्ये कुठल्याही समाजामध्ये इव्हन कुठल्याही सृष्टीमध्ये म्हणजे ती प्राणीसृष्टी असो वनस्पती सृष्टी असो याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलेलं नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी हा जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो त्याच पद्धतीचा आहे. आणि म्हणून ते म्हणतात हा अभंग फार महत्त्वाचा आणि जाणून घेण्यासारखा अभंग आहे. लाजले गे माये आता कोणा ओवाळू जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. ओवाळू मी गेले माये गेले द्वारके जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारखे. द्वारकेला भगवंताला ओवाळले तिकडे सारखा दिसला. ओवाळू मी गेले माये गेले सखिया माझारी जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज नरनारी. प्रत्येकामध्ये ईश्वराचं प्रतिबिंब या ठिकाणी दिसते. ओवाळू मी गेले माये गेले सारंग धरा जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज परिवारा. वैजयंती माळा गळा श्रीवत्स लांछन विष्णुदास नामा येणे दावी येली खून. जिकडे पाहावे तिकडे त्या भगवंताचं स्वरूप दिसतं ओवाळताना. हा संत साहित्यातील सर्वात महत्त्वाचा तत्वाचा आणि मूल्याचा भाग आहे. आपण आपल्या विचारधारेमध्ये जोपर्यंत समत्व धारण करत नाही तोपर्यंत ईश्वराचं परिपूर्ण स्वरूप तुम्ही आम्ही अभ्यासातून सायन्समधून किंवा आपल्या ज्याला आपण बुद्धीतून ज्याला म्हणतो तिथून रॅशनॅलिटीतून आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही. तिथे बुद्धीपेक्षा तुमच्या भावनेला फार महत्त्व आहे असं मला वाटतं.
आणि मग या अभंगानंतर त्या भोपाळ्या सुरू होतात. त्या भोपाळ्यामध्ये त्या भगवंताचं वर्णन करत असताना एका ठिकाणी ते म्हणतात, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र पद्मगदा सहितची करी. म्हणजे ही मान्यता त्यांच्याजवळ कुठल्या अभ्यासातून संत साहित्यामध्ये आली होती याचा विचार आपण केला पाहिजे. की आपण व्यवहारामध्ये किंवा आपल्या साधारणतः आपल्या माहितीमध्ये किंवा वाचनामध्ये जे अवतार मानतो ते आपण 10 अवतार मानतो. तसे भगवंताचे 24 अवतार आहेत, म्हणजे भागवतामध्ये व्यक्त केलेले. परंतु आपण सर्वजण अंश अवतारामध्ये तिथं आहोत. म्हणून ते म्हणते की अवताराच्या राशी. राशी हा शब्द जो आहे आपल्याला एक शब्द याच्यावर लक्षात येईल. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये खळ्यामध्ये धान्याच्या राशी, म्हणजे राशी हा विपुलता दर्शवणारा शब्द आहे. प्रत्येक दाना जो असतो ते दाणे एकत्र झाल्यानंतर त्याची राशी जर होत असेल तर अवताराच्या राशी म्हणजे 10 नाही 24 नाही तर तुम्ही आम्ही जे अंश स्वरूपामध्ये इथं आहोत ते सर्व अवताराच्या राशी तो हा उहा विटेवरी, शंख चक्र पद्म गदा सहितची करी. म्हणजे त्याच्यामध्ये हे चतुर्भुज लक्षण जे ते सर्व प्रकारचं त्या ठिकाणी नामदेवरायांचा अभंग आहे. मग आता इथे आल्यानंतर भगवंत अशा प्रकारचं वर्णन जे त्यांचे अशा प्रकारचं पूजन जे ते नंतर भगवंत प्रसन्न झाले. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर काय मागायचं कसं मागायचं इथे सामान्यतः प्रत्येकाची अडचण होते. मागच्या एका एपिसोडमध्ये मी म्हणजे प्रल्हादामध्ये आणि ध्रुवामधला फरक सांगितला होता. आणि ध्रुवाने तिथे गेल्यानंतर सुद्धा मला आढळपत पाहिजे असं मागितलं होतं आणि प्रल्हादाने सांगितलं होतं की मला तू तुझ्या स्वरूपात विलीन करून घे. किंवा भगवंताने म्हटल्यानंतर प्रल्हादाने म्हटलं मी तुझ्या स्वरूपात यायला तयार आहे परंतु या बाकी लोकांना मी सोडत नाही. हा मोठा विचार जो आहे तो प्रल्हादाने त्या ठिकाणी मांडलेला आहे भागवतामध्ये की मी एकटा तुझ्या स्वरूपात येऊन काय करू. माझे जर हे सर्व बांधव जर अशा प्रकारचे याच्यामध्ये राहिले म्हणजे त्या राक्षस योनीमध्ये राहिले किंवा दानव योनीमध्ये राहिले तर मला स्वतःला मुक्ती नको, मला तुझी सायुज्यता नको. हा फरक प्रल्हादाचा आणि ध्रुवाचा आहे. तोच फरक जो आहे या संत साहित्यामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेला सामान्यापासून त्यांचा. म्हणून एक अभंग जो आहे हा मला निरूपणासाठी तुमच्या समोर विशेषतः मांडायचा आहे. तो अभंग असा आहे, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भव हा तारी दातारा. आता चित्त हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं त्याचा एक विचार वेगळा करणं आवश्यक आहे. चित्त अंतःकरण चतुष्टामधला जो चौथा कप्पा आहे तो मन बुद्धी चित्त अहंकार. जगद्गुरू तुकाराम महाराजांना त्यांचे गुरु ज्यावेळेस भेटले त्यावेळेस त्यांनी त्यांना पावशेर तूप द्यायला सांगितलं. ते पावशेर तूप म्हणजे चित्त आहे त्या 4 पैकी. आणि चित्त जे आहे त्याची आपण अवस्था जर पाहिली तर अर्जुना समत्व हे चित्ताचे हेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. म्हणजे मन आणि बुद्धी एक आल्याशिवाय चित्त निर्माण होत नाही. आणि हे शुद्ध झालेलं चित्त जे असतं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती अशा प्रकारचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं ते चित्त. म्हणून ज्यावेळेस चित्तामध्ये तुमच्या ईश्वराची प्रतिष्ठापना होते, लक्षात घेणं आवश्यक आहे. ज्यावेळी तुमच्या माझ्या हृदयामध्ये किंवा चित्तामध्ये ईश्वराची प्रतिष्ठापना होते किंवा ईश्वर नामाची प्रतिष्ठापना होते त्यावेळेस तो भगवंत ते वैकुंठ सोडून त्या चित्तामध्ये येतो तुमच्या माझ्यासाठी. हा सिद्धांत या संत साहित्यामध्ये वारंवार प्रत्येक ठिकाणी मांडलेला आहे. म्हणून ते म्हणतात की माझे चित्त तुझ्या पायी राहो ऐसे करी काही. कारण आतापर्यंत एक अभंग असा होता, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. म्हणजे मन जे आहे त्याची चंचलता कमी होतो तुझ्या पायी स्थिरावल्यानंतर. परंतु आता त्याच्या पुढच्या टप्प्यावर तुकाराम महाराज जातात तिथं. आणि हा खरा संत साहित्याचा गाभा आहे. मागताना त्या भगवंताजवळ काय मागायचं तर मला माझं चित्त तुझ्या पायाशी ठेवलं तर माझ्या सर्व प्रकारच्या व्यथा ज्या आहेत त्या दूर होतील. धरोनिया बाहो भव हा तारी दातारा. भावसागर मोठा दुष्कर आहे. भावसागरामध्ये अनेक प्रकारचे प्रलोभन आहेत. पण तू जर माझा हात धरून चालवशील तर निश्चितपणे हा भावसागर मी पार होईल. जेथे जातो तेथे तू माझा संगती, चालविसी हात धरून या त्याचा भाग या. म्हणजे त्याचा उत्तरार्ध म्हणा किंवा त्यातलाच प्रकार असा मांडलेला आहे. आणि मग नंतर भगवंताचं वर्णन करताना चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तूची विठोबा. तू चतुराचा शिरोमणी आहेस. तुझं लावण्य जे आहे तुझे गुण जे येतं त्याची तू नुसतं म्हणजे एक स्वरूप नाही तर तुझ्यापासून ते गुण आणि लावण्य निर्माण झालेलं आहे. आणि या सर्वांचा तू मुकुटपणी आहेस. म्हणून भगवंता तू धन्य आहेस. करी या तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश, तोडी आशा पाश वास करी वास हृदय. अज्ञानाचा जो अंधकार आहे तो तुझ्या स्वरूपातली ज्ञानानं तू दूर कर. कारण तू स्वतः प्रकाश आहे.
प्रकाश म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि तू ज्यावेळेस माझ्या हृदय प्रकाशशील त्यावेळी सर्व प्रकारचा अज्ञान जे ते दूर राहील, अज्ञान दूर होईल, अविद्या दूर होईल आणि मला माझं स्वरूप ज्ञान ते होऊन जाईल. म्हणून तू माझ्या हृदयामध्ये येऊन राहा. तोडी आशापाश. आशापाश ही जी गोष्ट आहे संत साहित्यामध्ये विशेषतः ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेली आहे. आणि त्या दोन गोष्टीनं म्हणजे ममता आणि अहंकार या दोन गोष्टीनं मनुष्य धोक्यामध्ये येतो असं तिथं म्हटलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही निर्मम झाले पाहिजे. शब्द लक्षात घ्या, निर्मम. निर्मम शब्द आपण फार वेगळ्या ठिकाणी वापरतो. ममता विरहित आणि अहंकार विरहित ज्यावेळेस होतं मनुष्य त्यावेळेस त्याला स्वतःचं स्वरूप ज्ञान होऊ शकतं आणि स्वतःमध्ये ईश्वराचा वास आहे ते लक्षात येऊ शकतं. तोडी आशापाश करी वास हृदय असं ते म्हणतात. आणि मग म्हणतात की तू माझ्या लक्ष ठेव. कशा पद्धतीनं? पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता. जाणते अजाणतेपणी मी या व्यवहारामध्ये कुठेतरी अटकू शकतो. जाणते अजाणतेपणी. म्हणून तू लक्ष ठेव की मुख गुंतलेला आहे का. आणि तू माझी अशा प्रकारे चिंता कर. तुका म्हणे तुका ठेवी माथा पायी आता राखावे. असं म्हणून तुझ्यासमोर मी नतमस्तक होतो. तू आता माझं रक्षण कर. म्हणजे व्यवहार्य दुनियामध्ये किंवा ऐहिक जगामध्ये मागणी मागत असताना निवृत्तीची मागणी मागायला संत कसे जातात आणि भगवंताच्या द्वारी गेल्यानंतर भगवंत जागृत झाल्यानंतर त्यांची आळवणी करत असताना त्यांचं स्वरूप वर्णन केल्यानंतर मागणी करत असताना तू माझ्या चित्तात किंवा हृदयात येऊन राहा आणि मला कुठे ते अटकू देऊ नको. सर्व प्रकारचे आशापास करून टाक. अशा प्रकारची मागणी संत साहित्यामध्ये केलेली. मला वाटते काकडा आरतीचा सगळ्यात हायलायटिंग अभंग अशा प्रकारचा आहे. माझ्या अभ्यासामध्ये किंवा माझ्या चिंतनामध्ये मी सर्व ठिकाणी ज्यावेळेस त्याचं हे पाहिलं त्यावेळेस सामान्य व्यक्तीनं हा विचार जर केला तर तो बऱ्याच ठिकाणी सुखापासून समाधानापर्यंत उडी मारू शकतो याचं मला निश्चितपणे या ठिकाणी जाणीव झाली. असो पुढे मग इथून एक वेगळा टप्पा सुरू होतो. तो टप्पा असा आहे आणि त्या टप्प्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या थोडीशी आपल्याला पार्श्वभूमी पाहणं आवश्यक आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज हे वारीला दरवर्षी जायचे, परंतु काही वर्ष जे आहेत ते वारीला जाऊ शकले नाही असं त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. पण जाऊ शकत नव्हती ती तगमग होती आणि ती तगमग जी आहे ती व्यक्त करत असताना शब्दातून, अभंगातून आणि सातत्यानं त्यांच्या एकंदर देहबोलीतून ती व्यक्त होत होती. आणि मग ते जे लोक पंढरपूरच्या वारीकडे जायचे त्यांच्याबरोबर त्यांनी भगवंताला तशा प्रकारचे काही अभंग लिहिले. त्याला जगद्गुरू तुकारामाचे पंढरपूरच्या पांडुरंगास पत्र अशा प्रकारचा एक 49 अभंगांचा एक संचय आहे. आमचे एक स्नेही मार्गदर्शक स्नेही आहेत डॉक्टर यू खरात सर, चिखली बुलढाणा जिल्ह्यातील. त्यांनी याचं एक संकलन केलं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ते विरेणीचे अभंग काढलेले आहेत त्यांनी. तर तिथे मग हा जो भाग आहे की वयानुसार आपण तिथे जाऊ शकत नाही, त्या भगवंताच्या द्वारे जाऊ शकत नाही. मग अंतर्यामीची तगमग जी आहे ती विरेणीच्या स्वरूपामध्ये ते मांडलेली आहे. संत साहित्यामध्ये 2 प्रकारच्या विरेणी आहेत. त्याच्यामध्ये एक विरेणी अशी आहे ती ज्ञानेश्वर महाराज किंवा जगद्गुरू तुकाराम महाराज किंवा नामदेवराय किंवा संत एकनाथ महाराज यांनी सुद्धा मांडलेली आहे. पण ती साक्षात विठ्ठलाचा आणि त्यांचा जो संपर्क होऊ शकत नाही त्याच्याबद्दल आहे. परंतु ती ऐहिक आणि पारलौकिक अशा पद्धतीची आहे. परंतु हे ऐहिक स्वरूपामध्ये मी देहू गावावरून पंढरपूरला जाऊ शकत नाही अशा प्रकारच्या त्या काही विनवण्या त्यांनी केलेल्या आहेत. आणि मग तिथे ते म्हणतात स्वतःचं म्हणजे जी अगतिकता आहे ती व्यक्त करत असताना ते म्हणतात की अखंडित असावेसे वाटते पाही साहोनी संकोच ठाव थोडासा दे. तुझ्या पायाशी मला सातत्यानं राहा वाटतं, मग तू थोडासा संकोच घेऊन मग तुझ्या पायाशी ठेव. तुका म्हणे तुझे आम्ही वेडी वाकुडी नामे भवपाश हाते आपल्या तोडी. हे भावपाश जे आम्ही तोडू शकतो म्हणून ते म्हणतात की तुम्ही आम्हाला तुमच्या पायाशी ठेवा. त्या विरेणीमध्ये ते म्हणतात अहो पांडुरंगे पंढरीचे निवासे लावून या आसे चाळवून ठेवले. तुमच्या प्रेमामध्ये तुम्ही आम्हाला भरगच्च असं भरून ठेवलं, परंतु आता आम्ही वयानुसार तिथे येऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला काहीतरी आशीर्वादाचं दान द्या असं ते म्हणतात. पांगुळले मन काही नाठवय उपाय म्हणूनही पाय जीवी धरुणी राहिलो. माझं मन जे आहे तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून मला थोडंसं तू या ठिकाणी मदत कर. आता पुढे धीर काय देऊ या मना ऐका नारायणा प्रेरिले ते पाहिजे. तुझी मूर्ती सातत्यानं मला ज्यावेळेस दिसत नाही त्यावेळेस माझी प्रेरणा जी आहे ती कमी पडते. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात ज्यांची क्षमता जी होती त्यांनी व्यक्त केलेली आहे की देव पाहावया गेलो देवची होऊन ठेवलो. ते म्हणतात की आता पुढे माझ्या मनाला मी धीर कसा देऊ, माझी प्रेरणा कमी पडत आहे, नारायणा तूच काहीतरी प्रेरणा मला दिली पाहिजे. अशा प्रकारचे जगद्गुरू तुकाराम महाराज त्या ठिकाणी भगवंताची आळवणी करतात. तर
अशा प्रकारच्या ह्या अभंगातून पुढे जाता जाता एक अभंग विरेणीचा अतिशय सुंदर जो आहे त्याचं या ठिकाणी आपण चिंतन पाहूया. तो अभंग असं म्हणतो, तो तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कामनेले चित्तनेदी अवलोकू मुख. तुझ्या स्वरूपानं काय काय झालं लक्षात घ्या. भगवंताकडे गेल्यानंतर आपण आपल्या मनोकामना व्यक्त करतो आणि माझ्या इच्छित मनोकामना पूर्ण कर असं म्हणतो. त्या सर्व ऐहिक असतात, मी वारंवार ही गोष्ट सांगतो. पण भगवंताचं मुख पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कामनेले चित्त निधी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. की भगवंता तुझं मुख पाहिल्यानंतर माझे सर्व कामना जातात, पण तू माझ्याकडे लक्ष देत नाही आणि मला तू स्वासवासी केलं. ही विरहिणी याच्याकरता आहे की मी त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. आणि मग ते शेवटी म्हणतात, येथे अवघे वाया गेले दिसते सायास. आयुष्यभर तुझं स्वरूप पाहण्या दृष्टिकोनातून तुझं गुणगान करण्याकरता मी जो प्रयत्न केला, पण तू मला दिसत नाही. हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश दिल्या, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. माझं आयुष्य जे आतापर्यंत गेलं त्याचा म्हणजे त्याचा नाश झाला असं मला वाटते. म्हणून तुकाराम महाराज त्या ठिकाणी त्याच्या विरहीमध्ये आपल्या आंतरिक वेदना अशा प्रकारे व्यक्त करतात. आणि शेवटी ज्या लोकांच्या बरोबर असं पत्र दिलं होतं किंवा असा निरोप दिला होता, त्यांची ते वाट पाहत बसतात. वाट पाहे बाहे निढळी ठेवून हात, पंढरीच्या वाटे दृष्टी लागलेशी चित्त. मी सातत्यानं वाट पाहतो, ते लोक जेव्हा येतील, माझा निरोप भगवंतापर्यंत गेला त्याचा सांगावा माझ्यापर्यंत घेऊन येतील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण, पंढरीच्या वाटे येता मूळ देखोन. की असा एक दिवस येईल की पंढरीच्या वाटेवरून वापस येणारे वारकरी जे येतं, यात्रेवरून वापस येणारे वारकरी जे आहेत ते माझ्यापर्यंत येतील आणि मला सांगतील, भगवंतानं तुझ्यासाठी हा अशा प्रकारचा निरोप धाडलेला आहे किंवा तुझ्यासाठी या अशा प्रकारचा सांगावा धाडलेला आहे. अशा प्रकारचे त्यांनी त्यांच्या भावना त्या विरहीतून व्यक्त केलेल्या आहेत. आणि मग हा भाव जो आहे सारखेपणाचा संत साहित्यामधला त्यांच्या आधी नामदोऱ्यांसुद्धा तसाच प्रकट केलेला आहे. हा विरहिणीचा अभंग जो आहे त्या मालिकेमध्ये येतो एका ठिकाणी. त्या ठिकाणी ते म्हणतात, नामदेवराय म्हणतात, येई ओ माई विठाबाई माऊल ये, निढळावरी कर ठेवून या पाहे. तू ये. आता नामदेवराय तसं पाहिलं, ऐहिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर विठ्ठल मंदिरासमोर राहत होते, विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर राहत होते आणि विठ्ठलच्या महाद्वारी सातत्याने कीर्तन करत होते. त्यांचा आजचा प्रसाद भगवंताच्या स्वरूपामध्ये कुत्र्याने खाल्ला आपल्याला असं माहिती सगळ्या गोष्टी. पण तरी ही आंतरिक विरहिणी जी आहे किंवा आंतरिक विराची भावना जी आहे ती संतांनी प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे. आणि मला असं वाटतं की भक्ती हा गुणधर्म भावनेतला आहे. बुद्धीच्या दृष्टिकोनातून त्याला जर तुम्ही ओळखू पाहिले समजा किंवा मोजू पाहिले तर मग मी नेमका त्या देवाच्या द्वारी उभा राहतो. मग जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. मग त्या दृष्टिकोनातून तर ते देवाच्या द्वारीच होते. मग ही विरहिणी का? तर ही विरहिणी याच्याकरता आहे की एक क्षण सुद्धा त्या भगवंताचं आणि माझं अनुसंधान तुटलं नाही पाहिजे. आणि जर तुटत असेल तर त्या भगवंताचं माझ्याकडे लक्ष नाही, अशा प्रकारची वेदना होऊन संत तशा प्रकारची विरहिणी व्यक्त करतात. म्हणून ते म्हणतात, येई ओ विठाबाई माऊलिये, निढळावरी कर ठेवून या वाट पाहे. मी वाट पाहून राहतो तुझी. आणि मग शेवटी तो आनंद व्यक्त करताना एक गोष्ट सांगतात, तर ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. दिवाळीचा फरक लक्षात घ्या. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. भगवंत अंतर्यामी वास केल्यानंतर त्याच्या तेजानं दैदिप्यमान झालेलं जे आसमंत आहे, अंतर्यामी असलेली सर्व प्रकारची शक्ती आहे, असं ज्यावेळेस सापडेल त्यावेळेस हे विष्णुदास सर्व काय म्हणतात की विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. मग ही तगमग जी आहे भगवंताला लक्ष दिल्यानंतर ती दूर होते. आणि मग या टप्प्यातला शेवटचा महत्वाचा अभंग येतो. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखनीय. आणि आता तुम्ही आले आमच्या समोर. नुसते आलेच नाही, तुम्ही जागृत होऊन आले. नुसते जागृतच झाले नाही, तुमचं आमच्याकडे अनुसंधान झालं, तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं आणि म्हणून आमची दिवाळी सुरू झाली. आणि नुसती दिवाळी सुरू झाली नाही, अंतर्यामी आमची सर्व प्रकारची तगमगची इथे दूर झाली. आणि आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली. आतापर्यंत मला तो त्रास होता, आतापर्यंत अंतर्बाह्य मी जळत होतो, विराच्या वेदनेमध्ये मी तडफडत होतो, ते भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद.
माझा सर्व जो शिनभाग आहे तो दूर झाला, कारण तुमचे चरण देखलिया. प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. प्रेमरसानं तुमच्या पायाला मी मिठी दिलीच, आणि माझ्या मुखामध्ये सातत्याने तुमचं नाम असल्यामुळे जे मला आवडतं तेच मला मिळालेलं आहे. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल भोगे खरे मापो. तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या भक्तीला अनुसरून तुम्ही आम्हाला जे पाहिजे ते माप जे आमच्या पदरामध्ये सत्वर, भोगे म्हणजे सत्वर, तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल भोगे खरे माप, हे पूर्ण माप तुम्ही आमच्या पदरामध्ये टाकलेले परिपूर्णतेच. म्हणजे या विरहाच्या दुःखातून तावून सलाखून निघाल्यानंतर त्या भगवंतानं आपल्या लेकराकडे लक्ष दिलं, आणि ते लक्ष दिल्यानंतर ज्याप्रमाणे एखादं लेकरू शांत होतं, त्याची तगमग कमी होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरतो, तशा प्रकारचा आनंद संत साहित्यामध्ये अशा अभंगातून व्यक्त केलेला आहे. आणि त्याचं प्राप्तव्य काय, तर शीन गेला भाग गेला, अवघा झाला आनंदू. फक्त एका गोष्टीनं, तुमचे चरण देखलिया. आणि तुमचे चरण देखल्यानंतर मन कुठं धावत नाही, आणि त्या पायाखालीच आम्ही सांगितलं होतं की माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करे काही. म्हणजे असा परिपूर्णतेचा प्रवास जो आहे तो भगवंत उठल्यानंतर ते करतात. म्हणून मी त्या प्रोमोमधली गोष्ट परत एकदा सांगतो की सामान्यतः ईश्वरासमोर गेल्यानंतर आपण काय मागतो, संतांनी काकड्यामध्ये काय मागणी केलेली आहे. म्हणून काकडा आरतीच्या निमित्तानं सकाळी उठून जे वैष्णवजन अशा प्रकारचं म्हणजे गुणगान किंवा भगवंताचं जे वर्णन करतात किंवा त्याच्याबद्दलचं चिंतन करतात, त्याच्याबद्दल आजच्या काळामध्ये जी अनास्था आहे ती किती अनाठ आहे ही गोष्ट आपल्या लक्षात दिली पाहिजे. किंबहुना आपण सुद्धा त्या प्रवाहामध्ये सामील होऊन हा आनंद घेतला पाहिजे असं मला या ठिकाणी सुचवं असं वाटतं. असो, दुसऱ्या टप्प्यामध्ये मी जी गोष्ट बोललो तुम्हाला ती सुरू होते. ती जी त्या दुसऱ्या टप्प्यातली गोष्ट जी आहे तिथून मग आता म्हणजे भगवंताचं झाल्यानंतर मग त्या संत साहित्यामध्ये आपण वासुदेव, पांगळा, मुका, बैरा, जोगी हे सर्व प्रकारचे जे काही टप्पे पाहिलेले आहेत, मला आतापर्यंत ते माझ्या लक्षात आलं नाही कशामुळे ते, पण या निमित्तानं ते लक्षात आलं. तर त्यातला वासुदेव जो आहे आपल्या संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा फार मोठं एक अशा प्रकारचा भाग होता, तो आता गेलेला आहे. आपण गमावलं काय ते पाहिलं पाहिजे. आपण गमावलं काय, आपण शेअर मार्केटच्या गोष्टी बऱ्याच पाहतो गमावल्या, सेन्सेक्स वगैरेच्या दृष्टिकोनातून काही सोन्याचे भाव वाढले ते आपल्याला दिसतात, परंतु चांगल्या गोष्टी आपल्या संस्कृतीतल्या आपण कशा गमावल्या त्या पाहिल्या पाहिजे. वासुदेव हा सकाळी यायचा आणि तो आपल्याला जागृत करायचा आणि तो दान मागायचा. दान पावलं वासुदेवाचं. या ठिकाणी एका शब्दाची फोड आपल्याला करायची. ते दोन्ही शब्द आपण सातत्याने घेतो, वारंवार घेतो. वासुदेव आणि वसुदेव. वसु म्हणजे पृथ्वी, वसुदेव म्हणजे पृथ्वीचा मालक. ही संज्ञा जुन्या काळी राजाला होती. म्हणून वसुदेव देवकी नंदना म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे आई वडील जे होते तो वसुदेव आणि देवकी यांचा पुत्र म्हणजे श्रीकृष्ण. वसुदेव देवकी नंदना. आणि वासुदेव हा जो शब्द ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस वासुदेव म्हणजे या ब्रह्मांडाचा मालक. म्हणून वासुदेव शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो महाविष्णू, त्याच्या स्वरूपातील भगवान श्रीकृष्ण किंवा पांडुरंग असा त्याचा अर्थ येतो. म्हणून हा एक सूक्ष्म फरक वसुदेव आणि वासुदेव या शब्दातला आपण पाहूया या ठिकाणी. तर वासुदेव दारोदारी यायचा आणि वासुदेव काय म्हणायचा, त्याने सुरुवातीच्या एका अभंगामध्ये एक वेगळी गोष्ट मागितलेली. शांती क्षमा दयापुरी, वासुदेव घरोघरी, आनंद ओसंडला अंबरी, प्रेमे डोले त्रिपुरारी गा. त्या प्रत्येक वासुदेवाच्या अभंगामध्ये हा शब्द आलेला आहे गा. हा गा शब्द जो आहे याचा आपण सर्वांनी आपण या साहित्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना एक साहित्यिक अंगाने त्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल. गा हा शब्द असा येतो की तो चकारात्मक येतो. म्हणजे आपण पाहिजेच असा शब्द येतो. ज्यावेळेस गा म्हणून शब्द येतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं कन्फर्मेशन, पक्केपणा किंवा दृढपणा लक्षात येतो. वासुदेव म्हणतात शांती क्षमा म्हणजे त्या बाबा ममता निशी अहंकारी दाट, राम नामे वासुदेव वाट, गुरुकृपे ओळले वैकुंठ तेने, वासुदेव दिसे प्रगट गा. जर तुम्ही अहंकार आणि तुमची ममता दूर करून जर सकाळी वासुदेवाची रामनामानं वाट पाहिली तर गुरुकृपे तुमच्याद्वारे वैकुंठ उभी येईल आणि वासुदेव तुम्हाला प्रगट दिसेल. अशा प्रकारचा म्हणजे गा म्हटल्यानंतर तो पक्केपणा त्याच्यामध्ये आला. तर त्या ठिकाणी ते म्हणतात दया शांती क्षमा दया पुरी, वासुदेव घरोघरी, आनंदे ओसंडला अंबरी, प्रेमी डोले त्रिपुरारी गा. म्हणजे नुसतं तुमचं हे जगतच नाही तर ह्या ब्रह्मांडाचा तिन्ही प्रकारचा जो स्वर्ग मृत्यू पाताळाचा डोलारा आहे तो सुद्धा प्रेमानं तिथे नाचायला सुरुवात करते. अशा प्रकारचं त्यांनी एक म्हटलं. म्हणजे वासुदेवाच्या स्वरूपामध्ये आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी अभय दिलेलं आहे. आणि वारंवार त्या
वासुदेवाच्या मार्गातून किंवा त्याच्या वचनातून तुम्हाला मला शांतीची प्राप्तता होते, अशा प्रकारचं त्यांनी अभंगामध्ये मांडलेले. नामदेव महाराजांचा एक अभंग असं म्हणतो, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटल्या पातकांचा थारा, कळी काळाशी धाक दरारा गा. हा गा शब्द प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे जर फक्त तो वासुदेव तुमच्या समोर उभा राहिला तर तुमच्या अंतर्यामी शांतीचा वारा येईल आणि त्यामुळे तुमच्या शरीराला अंतर्बाह्य शांतता वाटल्यामुळे हे शरीर जे ते सुखी होईल आणि पातकांचा थारा दूर होईल, अशा प्रकारचं ज्ञानेश्वर अशा प्रकारे नामदेव तिथे म्हणतात. असो, एक महत्त्वाचा अभंग यातला जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. नामदेव महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा हे झाले आपण पाहिले. एक जनार्दन महाराजांचा, एक एकनाथ महाराजांचा एक अभंग या ठिकाणी तो आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुमच्या माझ्या या संसाराचं जे चक्र आहे, तुम्हाला मला मिळालेला नरदेह आहे, याची फार सुंदर पद्धतीनं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. तो अभंग आपल्याला या ठिकाणी चिंतनाच्या दृष्टिकोनातून घ्यायचा आहे. एकनाथ महाराजांचा, कर जोडूनी विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामा. लक्षात घ्या, काय काय डिलीट करायला सांगितलं आहे. नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदनारे. मधुसूदनाची आठवण या ठिकाणी करायला सांगितली. मधुसूदन हे नावच वासुदेवाच्या ऐवजी याच्याकरता घेतलं की त्या दैत्यसूदनाचा किंवा दैत्यासुराचा नाश केल्यानंतर त्यांना मधुसूदन हे नाव मिळालं होतं, म्हणून त्यांना मधुसूदन असं म्हणतात. तर वासुदेव एक स्वरूप आहे त्याचं, तुमचं रक्षण करणारा किंवा ब्रह्मांडाचं रक्षण करणारा, पण तो दैत्याचा नाश करणारा सुद्धा आहे, म्हणून वासुदेवला मधुसूदन हे नामाने त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्हाला मिळालेला नरदेह हा दुर्लभ आहे आणि हा 100 वर्ष टिकणार आहे. पण 100 वर्ष टिकत असताना तुम्ही जर काही गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला याच्यामध्ये निश्चितपणे या म्हणजे देहातून किंवा विचारधारेतून मुक्तता मिळणार नाही. म्हणून या दुःख यातना सहन करत करत तुम्ही भगवंताला आठवा. आणि त्याकरता एक अतिशय पुरोगामी विचार संत एकनाथांनी या भागात मांडलेला. न लगे तीर्थाचे भ्रमण. पहा, संत साहित्यात टीका करणारी जी मंडळी असतात त्यांना तुम्ही हा अभंग दाखल्याच्या दृष्टिकोनातून द्यायला पाहिजे. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन. पहा तुम्ही, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. कर्मकांडामध्ये, भक्तीमध्ये या वारकरी संप्रदायिक लोकांनी या महाराष्ट्रातल्या भूमीतील लोकांना टाळ कुटे किंवा ज्याला आपण असं म्हणतो की कामसुकार असं बनवलं, असा एक आक्षेप जो आहे पुरोगामी लोक घेतात, ज्याला आपण व्हाईट कॉलर लोक म्हणतो, ते घेतात त्याच्यावर, या वारकरी संप्रदायावर. त्यांना हा अभंग जो आहे संत एकनाथांचा सांगणं आवश्यक आहे. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. आणि नंतर पुन्हा संत स्वभावानुसार ते म्हणतात, हेची माझी विनवणी, जोडुनी या करदोनी, शरण एका जनार्दनी, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा अनुदिनी. वासुदेवाच्या अभंगातून एका बाजूला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अंतर्यामी शुद्धतेच्या दृष्टिकोनातून, कारण तो वासुदेव सकाळी यायचा, तो सकाळी यायचा म्हणजे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठणं आलं. आजच्या काळामध्ये ती गोष्ट फार कठीण झालेली आहे. पण असो, तिथपासून म्हणजे शारीरिक, वैचारिक आणि सर्व प्रकारच्या तुमच्या ज्या काही परंपरा असतील, प्रथा असतील, त्याच्यामधला कर्मकांड दूर करून ज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कसं जागृत करता येईल हे सांगणारा वासुदेव. वासुदेव स्मरण पाप हराचे मूळ, तीर्थाचे माहेर ब्रह्मव्यापक निश्चळ. अशा प्रकारची एक वासुदेवाची ज्याला आपण काय म्हणतो की क्षमता सांगत असताना तो अभंग त्या पद्धतीने मांडलेला आहे. करू वासुदेवाचे स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. ही शक्ती त्या वासुदेवाची सांगितलेली आहे. म्हणून मुख्य वर्माचे हे वर्म, येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम, वासुदेव आवडी. वासुदेवाला तुम्ही जर आवडून घेतलं, म्हणजे वासुदेव आवडायचं म्हणजे सकाळी उठून त्याला दान द्यायची गरज नाही, पण वासुदेव ज्या गोष्टी सांगतो त्या आत्मसात केल्या तरच. म्हणून करू वासुदेवाचे स्मरण, येणे तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे बंधन, वासुदेव जपताचे. म्हणजे वासुदेव जर आला तर त्याच्याबरोबर जी विचारधारा आहे ती तुम्ही निश्चितपणे अंगीकारली तर या गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला तशा पद्धतीनं राहायला पाहिजे. आणि त्याचं कारण सांगत असताना या मानवदेहाचं जे शतायुषी गणनावर सांगितलं, पण तिथे एका महत्त्वाची गोष्ट तुकया बंधू ज्यांना आपण म्हणतो म्हणजे कान्होबा, त्यांनी एका त्यांच्या अभंगामध्ये मांडलेली आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. म्हणजे ते म्हणतात की एकनाथ महाराजांनी सांगितलं शतवर्षाची गणना, पण 100 मोडले तरी अर्ध्या रात्री जातात. मध्ये बालत्व, पीडा, रोगक्षय, हे 4 टप्पे होतात. ते लहानपण आहे,
लहानपणी आपल्याला आईवडिलाच्या पलीकडे ईश्वर सापडतच नाही कोणता, आईवडिलाच्या पलीकडे जगही सापडत नाही. म्हणून बालपण आहे, पीडा आहे, रोग आहे, क्षय आहे. काय भजनाशी उरले ते पहागा. संतांनी वेळोवेळी आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला मला काहीतरी सजगतेचे इशारे केलेले आहेत. त्या इशाऱ्यातून आपण जागृत होऊन स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन डेव्हलप करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुकया बंधू असे म्हणतात, विनवितो सकळ जना कर जोडणी थोरा लहान. पण नामदेव त्या एकनाथ महाराजांनी विनवणी केली, इथे ते म्हणतात विनवितो सकळ जना कर जोडणी थोरा लहाना दान इतकेची द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. भगवंताचं नामस्मरण सातत्यानं करायला याच्याकडे सांगतात की भगवंताचं नामस्मरण ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपण अंतर्बाह्य शुद्ध होऊ शकतो आणि सर्वत्र समत्व दृष्टीने पाहू शकतो. हे तत्व जे हे संत साहित्यामध्ये सारखेपणानं सातत्यानं प्रत्येकाने मांडलं. हा सारखेपणा जो आहे हा मला वाटतं महाराष्ट्रीयन संतांच्या साहित्याचा अभ्यास जर केला तर आपल्याला ही गोष्ट सातत्याने त्याच्यामध्ये सापडते. एक अभंग फार गमतीचा आहे, तो काय बंधूचाच आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर, तुमचा आमचा देह जो आहे ओले मृत्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, 6 उंदिरांमध्ये गुंफा करिता ती पोखरतात सातत्यानं, याचा नका करू अंगीकार गा. म्हणजे षडरिपू जे येतं तुमचे राग म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे 6 उंदीर जे येतं तुमचं हे मंदिर जे आतून पोखरत असतात. मंदिर हा शब्द वापरला, लक्षात घ्या. देहाला मंदिर हा शब्द वापरला, घर म्हटलं नाही. घर पोखरत चालतं पण मंदिर पोखरतं याचा अर्थ काय की तुमच्या अंतर्यामी जी भगवंताची मूर्ती आहे त्याच्याकडे तुमचं माझं दुर्लक्ष आहे. आणि हे 6 जे षडरिपू येतं हे तुमचं हे अंतर्यामी जे मंदिर जे आहे ते पोखरून राहिले. म्हणून गुंफा करिता ती पोखर याचा नका करू अंगीकार गा असं तुकया बंधू म्हणतात. मग वासुदेव फोडितो टाहो उठी उठी लवला हो हा दुर्लभ मानदेव हो म्हणे तुकया बंधू सहित लवला हो गा. तुकया बंधू म्हणतात की उठा, वासुदेव आला, त्याला तुम्हाला जागृत केलेलं आहे. जागृत केल्यापासून त्या भगवंताच्या नामस्मरणाला लागा आणि तुम्ही स्वतःला या मानव देहातून किंवा या देहाच्या 84 लक्ष योनीच्या या फेऱ्यातून मुक्त करून घ्या. नुसतं याच संतांचं याच्यामध्ये लिखाण नाही, मी विशेषतः वेगवेगळ्या संतांची या ठिकाणी तुम्हाला जे सांगतो त्याचं कारण की आपल्याला संतत्वामध्ये सुद्धा त्यांच्या जयंत्या वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने सुरू झाल्यामुळे संतांमध्ये सुद्धा आपण डिफेक्शन केलेलं आहे किंवा त्यांना वेगळं केलेलं आहे, तो आपला दोष आहे. पण संतांच्या विचारातली सारखेपणा जर तुम्ही पाहिला तर संत जे येतं ते एकाच माळेतले सर्वजण होते आणि केवळ विभूती तत्वानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या जाती प्रजातींना उद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून भगवंतांनी तशा प्रकारचा अवतार घेतला असावा असा एक अभ्यास पूर्ण निरीक्षण माझ्या लक्षात आलेलं आहे. असो संत सेना महाराज यांचा एक अभंग आपण या निमित्ताने घेऊ आणि नंतर मग आपण पुढच्या टप्प्यात जाऊ. टळून गेले तिन्ही प्रहर तीन काय निजलाशी झाकोनी लोचन, म्हणजे ब्रह्ममुहूर्त उठा म्हणतात. टळून गेले प्रहर तीन काय निजला झाकुनी लोचन आलो मागावया दान नका विन्मुख होऊ जान गा. गा शब्द आहे, नका विन्मुख होऊ जान गा. तुम्ही माझ्यापासून म्हणजे दान करण्यापासून आपण विरक्ती पाहिली, वैराग्य पाहिलं, दानापर्यंत आपण पोहोचलो. 3 प्रहर झाले, तू आता डोळे बंद करून म्हटलेला उठ, मी दान मागायला झालेलो आहे. म्हणून मला म्हणतात सेना महाराज म्हणतात की उठा आणि तुम्ही मला दान द्या. नका पाहू काळा वेळा दान देई वासुदेवा व्हा सावध झोपेला सेना नाभी चरणी लागला गा. संतांनी त्यांची नम्रता कुठेही सोडली नाही. सुरुवातीच्या 1-2 चरणामध्ये ते तुम्हाला दटावून सांगतात. ते तटवून सांगत असताना या ऐहिक जीवनामध्ये जगामध्ये जे काही दुःख आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला मला वास्तव जगाचं अवलोकन करून देतात. पण ते अवलोकन करूनंतर त्याचा मार्ग सुद्धा ते सांगतात आणि तो मार्ग सांगितल्यानंतर मी काही चुकला वागला बोललो असेल तर तुम्ही मला माफ करा अशा प्रकारे ते माफी सुद्धा मागतात प्रत्येक वेळेस तुम्हाला जोडून. ही परंपरा संतांमध्ये. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दलही तुकाराम महाराज म्हणतात मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. हे वैशिष्ट्य संत साहित्याचं विचारधारेचं. असो वासुदेवाच्या याच्यानंतर जो एक प्रकार पुढचा जो तो आंधळे पांगळ्यांच्या अभंगाचा. त्या आंधळे पांगळ्यांच्या अभंगामध्ये एक महत्त्वाचा अभंग जो आहे तो आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2-3 सिद्धांताच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आतापर्यंत माझ्या अभ्यासामध्ये हा अभंग होता परंतु माझ्या अवलोकनामध्ये किंवा चिंतनामध्ये याचा मी वेगळा उच्चार करत होतो. पण आता माझ्या लक्षात आलं की हा अभंग अतिशय वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या ज्याला आपण म्हणतो पार्श्वभूमीचा आहे त्याचा आपण विचार करणे या ठिकाणी आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवनचरित्र आपण जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराज हे नाथपंथी होते. त्यांच्या आईवडिलांचं त्या
आळंदीच्या म्हणजे न्यायव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस त्यांनी माफीनामा दिला नाही आणि त्यांना देहांत प्रायश्चित घ्यायला सांगितलं, त्यावेळेस आईवडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलं. ते झाल्यानंतर सुद्धा या अजान अशा मुलांना किंवा निष्पाप अशा मुलांना पैठणला पाठवण्यात आलं आणि तिथे सुद्धा त्यांचं सर्व प्रकारचे शुद्धतेच्या दृष्टिकोनातून त्यांना ते प्रमाणपत्र न दिल्यामुळे ते येताना त्यांनी नेवासाला ज्ञानेश्वरी लिहिली. या सर्व प्रपंचामध्ये आणि नंतर ते आळंदीला या सर्व प्रपंचामध्ये या भावंडांचा विठ्ठलाशी, पांडुरंगाशी किंवा वारकरी संप्रदायाशी तोपर्यंत संबंध आलेला नाही. आणि मग तिथे आल्यानंतर कुठे आळंदीला आल्यानंतर ज्ञानपीठानं किंवा न्यायपीठानं आपल्याला मुक्ती दिली नाही. मग आपण लोकपीठाकडे जावं अशा प्रकारची वंदता त्या काळामध्ये अतिशय नावरूपास किंवा प्रतिष्ठेस असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारी ते जातात आणि तिथे जाण्याकरता त्यांना निश्चित कोणीतरी सांगितलं असलं पाहिजे याची साक्ष या अभंगामध्ये दिलेली आहे. हा अभंग मी त्याकरता वाचतो. आंधळे पांगळे. पूर्वजन्मी पाप ते हे केले बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र आंधळे. कारण आंधळ्या पांगळ्याचा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज कबूल करतात या ठिकाणी की पूर्वजन्मी काहीतरी पाप केलं असेल ते बहु विस्तारलं आणि विषय सुख भोगिता तिमिर कोंदले. म्हणून ते म्हणतात की धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. आंधळ्याला दृष्टी देणे चर्मचक्षुची नाही, ज्ञानदृष्टीची आहे. आणि मग त्यांनी कबूल केलं की संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, कामक्रोध लोभशुनी पाठी लागले ओढाळ, कौना शरण जाऊ आता दृष्टी देईल जो निर्मळ. हा अभंगाचा जर ढाचा आपण पाहिला किंवा अभंगाचा एकंदर बाणा आपण जर पाहिला तर जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या विद्रोहातला अभंग वाटतो. कारण संसाराचे सर्व प्रकारचे चटके जगद्गुरू तुकाराम महाराजांनी पाहिले होते. परंतु मी वारंवार त्याला सांगतो की हा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी कबूल दिलेली आहे की माझं सुद्धा पूर्वजन्मीचं पाप जे ते विस्तारलं होतं आणि विषय सुखाचं नाशिवंत सेविता तिमिर कोंदलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा कबूल केलं पूर्वजन्मीचं. आणि या जन्मामध्ये अवतार पांडुरंगी नाव ठेवला ज्ञाना होता. असा हा फरक महत्वाचा आहे. नंतर आता काय म्हणतात बघा, मग मी सांगितलं त्या पद्धतीनं या आपल्या ऐहिक जगाची गंमत ते सांगतात. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. ज्याचा मोठेपणाचा गौगव आपण सांगतो, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी आहे. हे सर्व सुख काळामध्ये असतात. माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्माणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, तेथे कोणी सोडविना एक सद्गुरू वाचुनी. ज्ञानेश्वर महाराजांच्या मूळ पदाकडे आले. आता या संसाराचं वर्णन संतांनी प्रत्येकाने केलेलं आहे आणि त्याच्या प्रत्येकातल्या ज्या उणिवा किंवा कमतरता किंवा त्रुटी जे आहेत त्या मांडलेल्या आहेत. पण त्या त्रुटी मांडून ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मला सातत्यानं सांगितलेला आहे. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचनी, तेथे कोणी न सोडवी एका सद्गुरू वाचुनी. ते भाग्यवान होते मी सांगितलं वारंवार. आणि या आपल्या व्यासपीठावर मी 2-3 वेळा एक गोष्ट मांडलेली की जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊली इतकं भाग्यवान या जगाच्या पाठीवर कोणीच झालेलं नाही. कारण त्यांच्या जन्माच्या आधीपासून आणि त्यांना साक्षात समाधी स्थळावर बसवण्यासाठी त्यांचे गुरु निवृत्ती महाराज हजर होते. त्यांच्या जन्माच्या आधीपासून घरामध्ये आणि स्वतः बोट धरून त्यांनी समाधीच्या स्थळावर बसवले त्यांना. एवढा गुरुचा सहवास जगाच्या पाठीवर कोणाला लाभलेला नाही. आणि नंतरच्या चरणामध्ये ते कबुली देतात. साधू संत मायबाप तीही केले कृपादान. साधू संतांनी मला कृपादान केलं. कसं? पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. हा मुद्दा महत्वाचा आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुमच्या माझ्यातले जे संत साहित्याचे अभ्यासक असतील त्यांनी या अभंगाची नोंद करून घ्यावी. साधू संत मायबाप तीही केले कृपादान, पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान, पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधले साधन, वैकुंठीचे मूळपीठ डोळा घातली ते अंजन. हे जे चरण आहे हे चरण ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःचं आत्मवृत्त या ठिकाणी मांडलेलं आहे. मी आळंदीमध्ये होतो, मला शुद्धीपत्रासाठी पैठणला पाठवण्यात आलं, तिथे मिळालं नाही. नंतर मी नेवासामध्ये आलो, तिथे ज्ञानेश्वरी मी प्रसवली सद्गुरू निवृत्तीनाथाच्या कृपेने, तिथपर्यंत परिपूर्ण आहे. परंतु मी आळंदीमध्ये आल्यानंतर मला पुन्हा जो एक स्वतःमध्ये जे वैगुण्य किंवा कमीपणा वाटायला सुरुवात झाली, तर त्याच्यामध्ये
शेवटी या जीवनाची इप्सित कशात आहे किंवा परिपूर्णता कशासाठी आहे हे कोणीतरी मला साधू संतांनी सांगितले. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात कबूल केलेलं आहे. साधू संत माय बाप तीही केले कृपादान, पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. पुंडलिक वैद्यराजे पूर्वी साधले साधन. कारण भक्त पुंडलिकासाठी उभा पंढरपूर निवासी असा तो भगवंत आलेला आहे की पुंडलिकासाठी तो भगवंत त्या ठिकाणी आलेला आहे असं म्हणतात. म्हणून पुंडलिक वैद्यराजे तुमच्या माझ्या जीवनाच्या प्रत्येक वेदनेवर, प्रत्येक समस्येवर जर तुम्हाला औषध पाहिजे असेल तर त्या पुंडलिक या वैद्यराजानं त्या मूळपीठामध्ये ते साधन साधून ठेवलेलं आहे. वैकुंठाचे मूळपीठ डोळा घातिले अंजन. तिथं गेल्यानंतर मला खरं त्या गोष्टीचं ज्ञान झालं. म्हणजे ज्ञानपीठ किंवा न्यायपीठ याच्या पलीकडे जाऊन लोकपीठ असलेल्या पंढरपुरामध्ये मला खऱ्या अर्थाने ती दिव्यदृष्टी प्राप्त झाली असं ज्ञानेश्वर महाराज कबूल करतात. कृष्णांजना एक वेळा डोळा घातिले अढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाखविला सोजवळ, बाप रखमा देवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. कृष्णांजन घातल्यानंतर माझं तिमिर, दुःख आणि भ्रांती या तिन्ही गोष्टी नष्ट झाल्या. भ्रांती हा शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एकट्या भ्रांती करता भगवान श्रीकृष्णांना अर्जुनासमोर गीता सांगितलेली आहे. ती पंढरपूरच्या पांडुरंगाकडे गेल्यानंतर माझी गेलेली आहे. श्री निवृत्ती राये मार्ग दाखविला सोजवळ, बाप रखमा देवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. म्हणून एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65 या तिन्ही श्रेष्ठ ग्रंथानंतर जी निर्मिती ज्ञानेश्वर महाराजांना सामान्य भक्तासाठी केली ती खऱ्या अर्थानं त्या लोकगंगेसाठी, त्या लोकपीठासाठी, आणि त्याला हरिपाठ म्हणतात. हरिपाठ अतिशय साधा आहे. हरिपाठ अतिशय सोपा आहे. हरिपाठ हा सामान्य भक्तानं अंतर्यामी त्याच्या भक्तीला जर नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवून जर त्याचं गायन केलं तर भगवंताचा साक्षात्कार त्याला व्हायला सुरुवात होते. म्हणून सामान्यासाठी कुठलाही लेखक किंवा कवी त्याचं लिखाण उत्तरोत्तर वरच्या पट्टीमध्ये न्यायचा प्रयत्न करतो. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्यासाठी हा सर्व भक्तीचा प्रपंच जो तो हरिपाठामध्ये सोपा केलेला आहे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावयात भवसागर रे. त्याचा अनुभव जर पाहायचा असला तर, कारण तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर महाराज असो, अवतार पांडुरंगे नाव ठेवलं ज्ञाना असं जर आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांच्या आरतीमध्ये, तसंच तुका म्हणे तुकाराम महाराज तुकामध्ये मार्ग हा सोपा, मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, हा सोपा मार्ग सांगण्याकरता मला पाठवलं असं तुकाराम महाराज सांगतात. कारण आम्ही वैकुंठातून आलेलो आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हाला मला त्या भगवंताचं स्वरूप समजण्याकरता हरिपाठ सांगितलेला आहे. त्यांची लिखाणाची जी तीव्रता आहे किंवा लिखाणाची जी उत्कटता आहे किंवा जी उंची आहे ती ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभवपेक्षा इकडे सोपी झालेली आहे. कारण सामान्यांसाठी असो. हा एक जरी अभंग आंधळ्या पांगळ्यातला समजला तर मला वाटतं आंधळ्या पांगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येऊ शकतात. आपली स्वतःची क्षमता अतिशय मर्यादित आहे हे कुठल्याही व्यक्तीला जर समजलं तर तो आपण निश्चितपणे तिथून स्वतःला तो मुक्त करू शकतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग फक्त आपण शब्दाखातर पाहूया. आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. कबुली इथं नुसती कबुली नाही, हा साक्षात्कार त्यांनी वारंवार पटवून दिलेला आहे की ब्रह्मांडाचा स्वामी तो पंढरपूरचा पांडुरंग आहे. घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता, भवदुःख कोण वारी तुझं वाचून चिंता. अरे माझं सुखदुःख काय असेल, पाप पुण्य काय असेल, तू एका क्षणात दूर करू शकतो. धर्म गा जागो तुझा तुझी कृपाळू राजा, जाणशी जीवाचे गा न सांगता सहजा. भगवंताला तुमच्या अंतर्यामीच्या अडचणी सांगण्याची गरज नाही, तो जाणतो. हे जरी आपल्या लक्षात आलं तर भगवंतापुढे हात जोडल्यानंतर आपली त्याला सांगण्याची प्रवृत्ती कमी होऊ शकते. इतकी गोष्ट आपल्या लक्षात आलेली खूप मोठी होईल. आणि नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये 3 छोट्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात संपण्यापूर्वी. मुखा, बहिरा, जोगवा आणि जोगी म्हणतात त्याला. आपण दिवसभर बडबड करत राहतो. आता मी सुद्धा तुमच्या समोर 50 मिनिटापासून बडबड करत आहे. या बडबडीला काही अर्थ नसतो. पण भगवंत जे म्हणतात किंवा भगवंताचे जे भक्त आहेत ते एकनाथ महाराजांनी सांगितलेले की एका ठिकाणी मी मुका झालो. कसा मुका झालो पहा. आणि बहिरा झाला तेही सांगतात की मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली असं म्हणतात. मी होतो पंडित महाज्ञानी, षडशास्त्रज्ञानी, 4 वेद मुखोद्गत वाणी, पण गर्वामध्ये माझं झाली हानी. ज्ञानाचं वैशिष्ट्य आहे, ज्ञान ज्यावेळेस तुमच्यावर जास्त यायला सुरुवात होते सुरुवातीला त्यावेळेस तुम्हाला अहंकार होतो, गर्व होतो आणि त्यातून हानी होते. दुसरी गोष्ट मुका होण्याच्या मागं, जिव्हा लाचावली भोजना, दुग्ध घृत शर्कर पक्वांना, निंदले उपांना, तेने पावलो मुखवंदना. म्हणजे
याबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये असो, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या याच्यामध्ये असेल, सर्व ठिकाणी म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की रसनेचा अंकिला, म्हणजे जो आपल्या रसनेनं अंकित झालेला आहे तो कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं शास्त्र जे अध्यात्माचं त्याच्यामध्ये पार होऊ शकत नाही. जीवा लाचावली भोजना दुग्ध घृत शर्करा पक्वांना निंदिले उपांना तेने पावलो मुखबंधना. आणि याच्यामुळे मुका झालो या जगी वाचा गेली. आणि मग दुसरी गोष्ट फार महत्वाची आहे आणि याचा अनुभव तुम्हाला येईल आणि ही गोष्ट आपण सातत्याने लक्षातही ठेवणं आवश्यक आहे. एकनाथ महाराज म्हणतात, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लागली. पण मला भाग्य असं आहे की मला जनार्दन स्वामींची कृपा लागली, सद्गुरूची कृपा लागली. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की या सद्गुरूनं मला मुक्त केलेलं आहे. मी साधू संतांची निंदा केली असेल, हरिभक्तांची स्तुती केली नसेल, परंतु त्याच्यामुळे माझी वाचा जरी पंगू झाली तरी मला वाचा माझ्या सद्गुरूंनी दिलेली आहे. आणि बैरागा झालो, आपण ऐकतो का याला सुद्धा महत्व आहे. नाही ऐकले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठन, गर्भी बैरा झालो या गुणी. नाही संत कीर्ती श्रवण केली, नाही साधू सेवा घडियली, पितृवचनाशी पाठ दिली, तीर्थे व्रते असून त्यागिली. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेही येता, मात्र एका जनार्दनी स्मरेण आता. जनार्दन स्वामीचं स्मरण केल्यानंतर म्हणजे सद्गुरूचं स्मरण केल्यानंतर आपोआप भगवंताचं स्मरण होऊ शकतं. म्हणून माझे हे सर्व पातक जे आहेत ते नष्ट होऊ शकतात. अशा प्रकारचा एक दुर्दम्य आत्मविश्वास त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी व्यक्त केलेला आहे. आणि यातला शेवटचा टप्पा जो तो जोगी. जोगी हा शब्द आपण कसा वापरतो की हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. तो अभंगच अशा पद्धतीचा आहे की हा जोगी जो आहे त्याला काहीतरी घरात साक्षात्कार झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडून तो या जगदीश्वराकडे, या सर्व सृष्टीकडे समतेच्या दृष्टिकोनातून पाहून घराच्या बाहेर निघतो. आणि मग काय म्हणतो, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. तुमच्या अंतर्यामी हा जगदेव झाल्यानंतर हा भाव तुम्ही राखा. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. ईश्वराचं अस्तित्व सर्व ठिकाणी आहे. त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही विशिष्ट ठिकाणी जाऊन किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारचे कर्मकांड करून त्या भगवंताला पाहण्याची गरज नाही. पूजापत्र काही अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजापत्र काही फलपुष्पतोय. सगळ्या ठिकाणी त्याचा वास असल्यामुळे तुम्हाला नेमकंच ते पाहिजे, हे पाहिजे अशा प्रकारच्या सोपस्कारामध्ये अटकण्याची गरज नाही. बहुता दिसा फेरा आला या नगरा. तुमच्या गावात मी बरेच दिवस अंतर आलो कारण मला जग फिरायचं आहे. जोगी म्हणतात, नका घेऊ भार धर्म तोची सार. पण ठीक आहे, मी आला तर तुम्ही काही भार घेऊ नका, काही अडचणी देऊ नका. तुमची योग्य धारणा असावी किंवा योग्य धारणेत तुम्ही परिपूर्ण असावी, इतकंच फक्त या आयुष्याचा सार आहे. आणि मग तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटी म्हणतात, तुका मागे दान मज द्यावेजी अनन्य. मला अनन्यपणे म्हणजे दुसरं काही नाही, मला या प्रकारचं दान तुम्ही द्या की मी या जगतामध्ये, या जोगीच्या स्वरूपामध्ये किंवा जोगी ज्या पद्धतीने या जगाकडे पाहतो तशा प्रकारची दृष्टी मला तुम्ही द्या. म्हणजे कुठेही मला वेगळ्या प्रकारचं डिस्क्रिमिनेशन किंवा वेगळेपणा कोणाबद्दल वाटणार नाही. आणि तुझं स्वरूप या प्रत्येकामध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे याची जाणीव मला होईल. अशा प्रकारचं या शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितलं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दान मी सांगितलं सुरुवातीला, ऐहिक प्राप्ती झाल्यानंतर, सुबत्ता प्राप्त झाल्यानंतर स्वतःची तुंडी भरण्याचा आजच्या काळातला आपला जो स्वभाव आहे त्याच्या एकदम विपरीत दिशेनं जाताना या सर्व प्रकारचं चिंतन दिसतं. काकड्याच्या उत्तरार्धामध्ये मी तुम्हाला शेवटच्या 3 मिनिटांमध्ये ही गोष्ट सांगतो. कारण यानंतर जे मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या वगैरे आहेत, त्या आरत्या त्या सोपस्कारानुसार प्रत्येक ठिकाणी असतात. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची आरती किंवा ह्या सर्व गोष्टी असतात. परंतु ज्ञानेश्वर महाराजांची, पांडुरंगाची ह्या सर्व आरत्या त्याच्यामध्ये, आरती हा भाग त्याच्यामध्ये असतोच, अनन्यपणे असतो. परंतु इथं आपल्याला मुख्य सार अवघ्या 3 मिनिटांमध्ये पाहायचा की ऐहिक सुबत्ता प्राप्त झाल्यानंतर स्वतःची तुंडी भरण्याचा स्वभाव जो आहे तिथपासून विभक्त होऊन संत साहित्य काय सांगतं. आणि उत्तरार्ध विशेषतः भगवंत जागृत झाल्यानंतर, भगवंत जागृत झाला म्हणजे बाहेर मूर्तीमध्येच नाही, या ठिकाणी तुमच्या माझ्या अंतर्यामी सुद्धा तो जागृत झालेला आहे. आणि तो जागृत झाल्यानंतर आपण त्याला काय मागतो, तर पहिले दातृत्व मागितलं पाहिजे. कितीही तुमची माझी कमाई असली तर जोपर्यंत त्याला दातृत्व येत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये त्या भगवंताचं स्वरूप येत नाही. हे विविध युगामध्ये सांगितलेलं आहे. मी मागच्या वेळेस ते सांगितलेलं होतं की तो तशा प्रकारचा गुणधर्म तुम्हाला प्राप्त होण्यासाठी जेथ जेथ संपत्ती आणि दया विलस तसे आलिया ठाया, तेथ तेथ जाना धनंजया विभूती माझी. तुमच्या संपत्तीला विभूती तत्व जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला दान शिकलं पाहिजे.
संतांनी ते दान सांगितलेले, दान पावलं वासुदेवाच्या स्वरूपामध्ये. ते दान झाल्यानंतर तुमच्या अंतर्यामी एक आणखीन गुण म्हणजे आपोआप सद्गुण किंवा एक शाश्वत मूल्य उभं राहू शकतं. त्याला म्हणतात त्याग. त्याग म्हणजे जी गोष्ट माझ्याजवळ आहे पण माझ्यापेक्षा दुसऱ्याला त्याची आवश्यकता जास्त आहे लक्षात येण्याकरता तुम्हाला ती तशा प्रकारची समत्व दृष्टी सुद्धा निर्माण झालेली आहे, तर तुम्ही त्या गोष्टीचा त्याग कराल. त्याग करण्याच्या दृष्टिकोनातून आपण फार कमकुवत आहे. आपण प्रत्येकानं आपापल्या घरामध्ये आपले जे काही आपण म्हणतो जे स्टोअर हाऊस आहे ते जर चेक केले तर बऱ्याचशा युजलेस वस्तू वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात. त्या भंगारमध्ये सुद्धा द्यायला आपण तयार नाही होत. राहू द्या कामील, राहू द्या कामील असं करता करता आपण त्या गोष्टी करतच नाही. त्याग ही फार वेगळी अवस्था आहे. माझ्याकडे असलेली वस्तू माझ्यापेक्षा दुसऱ्याची उपयुक्तता जास्त आहे त्याच्याकरता जर असेल हे लक्षात देण्याकरता दुसऱ्याची सुद्धा तशा प्रकारची आवश्यकता समजून घेण्याची पात्रता आपल्या अंगी आली पाहिजे. इतक्या प्रकारची दृष्टी त्या मोठी पाहिजे. एकदा मी सांगितल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये आपण सगळ्या गोष्टी चेक केल्या म्हणजे लक्षात येईल. असो, वर्षभर जी गोष्ट आपल्याला वापरायला मिळाली नाही किंवा काम पडलं नाही ती आपल्या उपयोगाची नाही असं लक्षात आलं पाहिजे. कारण 365 दिवसामध्ये सर्व प्रकारचे उत्सव, सर्व प्रकारचे सण आणि सर्व प्रकारचे सीझन ज्याला म्हणतो ऋतू ते जर झाले आणि ही गोष्ट आपण वापरलीच नाही याचा अर्थ आपल्याला त्याची आवश्यकता नाही. साधं गणित आहे. पण या गणितामध्ये तुमच्याबरोबर मी सुद्धा अटकलेलं आहे. मी तुम्हाला सांगत असताना मी फार दातृत्व करत अशाला भाग नाही किंवा मी फार त्यागी याच्यातलाही भाग नाही, हे कबूल केलं पाहिजे. असो, त्याग हे मूल्य त्यातून आपोआप निर्माण होतं. आणि त्यागाच्या पलीकडचं जे वैराग्याचं मूल्य त्यांनी जे सांगितलं की तुम्ही स्वतःचं जीवन जे आहे ते ओळखून त्याची क्षणभंगुरता ओळखून जर ईश्वराचं नामस्मरण करायला सुरुवात केली तर तुम्हाला या 84 लक्ष योनीतून मुक्ती मिळू शकते. अर्थात ह्या गोष्टीचा विश्वास कोणी ठेवायचा कोणी नाही ठेवायचा हा ज्याचा त्याचा भाग आहे. परंतु वैराग्य निर्माण होईल. विशेषतः दान, त्याग आणि वैराग्य ह्या 3 गोष्टीचा अंगीकार केल्यानंतर या ऐहिक जगामध्ये शाश्वतपणे तुम्हाला मला एका गोष्टीचा निश्चितपणे आनंद मिळू शकतो, ते म्हणजे समाधान आहे. त्यामध्ये समाधान मानण्याची प्रवृत्ती तुमच्या माझ्या जर समजा निर्माण झाली तर मला असं वाटतं की त्याच्या इतकं अचिव्हमेंटच कोणतं नाही. कारण आपल्यामधला जो हपापलेपणा आहे तो हपापलेपणा कमी जर झाला तर आपल्या जीवनाची धाव जी थांबू शकते. आणि ती धाव थांबल्यानंतर आपण बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त असं ज्यावेळेस आपला स्वभाव होईल त्यावेळेस तो येऊन निवांत राहिलं भगवंत असं म्हटलेलं आहे. तो भगवंत तुमच्यामध्ये तसा तुम्ही निवांत झाल्यानंतर येईल. सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित. सेना निवांत बसला तेव्हा तो विठ्ठल नाम उच्चारू शकतो. आपल्याला निवांतपणाच राहिला नाही. आपल्याला इतका हपापलेपणा आहे, इतकी धाव आहे की आपल्याजवळ काय आपल्याजवळ आहे त्या गोष्टी सुद्धा आपल्याला जाणीव आली नाही की इतक्यातून आपण अतिशय आनंद निर्माण करू शकतो, आपण उपभोगू शकतो आणि इतरांना वाटू शकतो. तुकारामांचा तो अभंग जो आहे की आनंदाची म्हणजे आनंदाची अंग आनंदाची आनंदाची डोही आनंद तरंग, तर आपण हा आनंदाचा तरंग अनुभवतच नाही त्याच्यामुळे आपण दुसऱ्याला वाटू शकत नाही. म्हणून या काकडा आरती या एका अतिशय समृद्ध विषयाची सांगता करत असताना माझी एक नम्र विनंती पुन्हा त्या संत विचाराच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्वांना हात जोडू नये की आपल्या स्वतःची क्षमता जी आहे ती क्षमता ओळखून आपण आपल्या जीवनामध्ये सोबतता प्राप्त निश्चित करावी. पण ती सोबतता आम्ही तुमच्या स्वतःच्या माझ्या कुटुंबानं अनुभवल्यापेक्षा किंवा उपभोगल्यापेक्षा या आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊन तुमचे माझे जे बांधव काही प्रमाणात उपेक्षित असतील त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून ती सोबतता त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. कारण ते सुद्धा ईश्वराचं खरं स्वरूप आहे. कारण ईश्वर मूर्तीमध्येच बसलेला असायला भाग नाही, अंशांशी रूपांत तो सर्वत्र बसलेला म्हणून त्यांना अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. तो तिथे जरी पंढरपुरात असला तरी तुमच्या माझ्या बाजूला त्या राशीतला एखादा निश्चितपणे त्याची जरी आपण ओवाळणी करू शकलो, त्याची जरी परिपूर्णता करू शकलो तरी त्या भगवंताला साक्षात त्याची पोच मिळते. आणि ते मिळण्याकरता आपल्याला दान, त्याग आणि वैराग्य या 3 टप्प्यामध्ये कसं जायचं हे या अभंगातून निश्चितपणे सांगितलेलं आहे. या अभंग वेगवेगळ्या संतांचे असले तरी त्याचा सारखेपणा आहे आणि यातून आपल्याला जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी सापडू शकतात. आणि त्या सापडण्याकरता 2 टप्पे महत्त्वाचे आहेत. त्यातलं तुमच्या माझ्या सुखाचं कन्व्हर्शन जे आहे ते समाधान झालं पाहिजे. म्हणजे हे सुद्धा गोष्ट आहे की ऐहिक वस्तूतून सुख मिळतं पण त्यातून समाधान मिळतं का, तर कन्व्हर्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग म्हणजे सुखाचं समाधानामध्ये कन्व्हर्शन झालं पाहिजे. आणि त्या समाधानाचं सर्वोच्च जी गोष्ट असते अवस्था ती आनंद अवस्था तुम्हाला मला प्राप्त होते का, ती निश्चितपणे होऊ शकते. हे सोपान या निमित्तानं या काकडा आरतीमध्ये सांगितलेले आहेत. मी खरोखर भाग्यवान व्यक्ती आहे हे तुम्हाला सांगितलं पाहिजे. यावेळी तुम्ही जर कोणी विचारलं की लॉकडाऊनमध्ये तुम्हाला काय मिळालं, लॉकडाऊनमध्ये मंदिरं सर्व बंद असल्यामुळे आमच्या बुलढाणा नगरीतील गजानन महाराज मंदिरातील जी काकडा आरतीची मंडळी होती त्यांनी मला विनंती केली की आम्ही तुमच्या घरी येऊन काकडा आरती करावी काय.
भाग्य कसं उघडत असतं. म्हटलं ही विनंती तुम्ही केली, या भाग्यास मी पात्र झालो, याबद्दल मी खरोखर स्वतःला धन्य समजतो. आणि ती मंडळी महिनाभर माझ्या घरी 22-25 जण सातत्यानं आले, भगवंताचं नामस्मरण केलं आणि अतिशय मधुर अर्थ आणि जीवाला किंवा तुमच्या प्राणाला भिडून तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या अशा चालीमध्ये महिनाभर त्यांनी त्या काकडा आरतीचं गुणगान केलं. आणि माझ्या जीवनाला त्या दिव्यत्वाचा परास्पर्श जो आहे त्या निमित्तानं झाला. माझं कुटुंब आणि आम्ही खऱ्या दृष्टिकोनातून धन्य झालो. माझी वास्तू जी आहे ती धन्य झाली. आणि हे भाग्य मला लाभल्यामुळं सेवितो हर्ष वाटितो अनिका या एका न्यायानं मला जो अनुभव आला, मला जो आनंद प्राप्त झाला, हा तुम्हाला या 2 एपिसोडमधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नम्र प्रयत्न केला. याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. रामकृष्ण आहे.